आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहे रणोत्सवला आणि राजस्थानमध्ये जायला आपल्या किती खर्च होतो, तो किती ठिकाणचे किती पॅकेज भेटतात, किती रूमचं कॉस्ट असतं, किती दिवस तुम्ही ते स्टे करू शकतात, किती हॉटेलला खर्च येतो, कोणते कोणते प्रकारची सुविधा भेटतात ते आपण याच्यामध्ये जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. तर आपण याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणची व्हिजिट करू शकतो, त्याच्या पॅकेजमध्ये अवेलेबल आहे. तर तिकडे भरपूरसे जे हॉटेल तिकडे बघू शकतात, ते आपण तिथे गेलेलो आहे, त्यांचे व्हिजिट केलेलं आहे, तर आपण त्याची माहिती जाणून घेणार आहे. तुम्हाला ओव्हरऑल किती खर्च येणार आहे गुजरातला जायला, तुम्ही तिथे स्टे केल्यावर किती खर्च येणार आहे, जेवण कसे भेटणार आहे, पॅकेजमध्ये किती असणार आहे, हे आपण जायचा प्रयत्न करणार आहे. किती दिवस अगोदर बुकिंग केली पाहिजे, किती महिना अगोदर बुकिंग केली पाहिजे, याचं पण आपण इन्फॉर्मेशन व्हिडिओ जाणून घेणार आहे. तर तिथलं लॉज कसं असतं, तिथं राहणं कसं असतं, तिथे जेवण कसं भेटतं, VIP वेगळं का साधं वेगळे, हे सर्व एकाच पॅकेजमध्ये भेटते, याचा आपण पुन्हा ओव्हरऑल व्हिडिओ ह्याच्यामध्ये बनवलेला आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा पण विसरू नका. तर आपण तिथं त्यांची इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे आणि हा तुम्हाला खूप हेल्प करेल. तर आपण याच्यामध्ये आता त्यांचं जाणून घेणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. जे हॉटेल आपण बुक करणार आहे त्याच्यामध्ये त्याची निअरली कॉस्ट 4-5 हजारच्या आसपास असते. किती तुम्ही पुढे गेले तर हॉटेल तुम्ही अजून स्वस्त पण भेटू शकता, महाग पण भेटू शकता. तर तुम्ही त्याच्यावर डिपेंड करता की तुम्ही किती पहिली बुकिंग करता, ऑनलाईन बुकिंग करता किंवा कसे करतात. तर निअरली मला 4,000 आसपासचं जे पॅकेज आहे याच्यामध्ये भेटलेलं होतं. तर तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. भारी रूम आहे, तिथे किचन आहे, तुम्ही झोपू शकता, गरम पाणी करून देतात ते मस्तपैकी, तुम्हाला जसं लागतं तशी सुविधा पण करून देतात. तर ते एकदम असं ऑनलाईन बुकिंग केली पहिले 1-2 हप्ता किंवा महिना अगोदर बुकिंग केली तर तुम्हाला स्वस्त पण पडू शकतं. तर डायरेक्ट तुम्ही 1 दिवस अगोदर बुकिंग करता ते एक्सपेन्सिव्ह होऊन पडतं. तर प्लेनने जर गेले तर तुम्हाला 1500 ते 4,000 रुपये खर्च येतो. फ्लाईट गेले तर त्याची लेट असं एकच तारीख फ्लाईट जायची रेट, त्याचं काय एवढं नसतं. तर तुम्ही फ्लाईटने गेलं तर तुम्हाला चांगलंच आहे, किंवा महिना अगोदर बुकिंग केली तर तुम्हाला चांगलं आहे. तिकडे टुरिस्ट आहे, तुम्ही त्यांचे लंच आहे, तर तिथला जो बुके आहे तो तिथला त्यांचे दिवस आता वेगळं जेवण पण भेटतं तिकडं मस्तपैकी. त्यांचे भरपूरसे आयटम असे असतात जे चेंज होत राहतात, डे नाईटला शोज राहतात. माझा आहे असा अंदाज आहे की तुम्ही तिथे डायरेक्ट पॅकेज घेऊन गेलं ते एकदम भारी, कारण तुम्हाला दुसऱ्या वस्तू बुकिंग वगैरे करावं लागत नाही. तर असे डायरेक्ट जर गेले तुम्हाला प्रत्येक गोष्टी बुकिंग करणं आहे, तिकडे एक्सपेन्सिव्ह करणं आहे. तर ह्याचा जो अराऊंड कॉस्ट जो मला पडलेला आहे तो 20,000 ते 30,000च्या आसपास पडलेला आहे. तो जास्त मी हायली पॅकेज घेतलं होतं, 5 स्टारचं घेतलं होतं, त्याच्यामुळे काही अवेलेबल नव्हतं. तर मी साध्याच्यामध्ये 30-20 हजारामध्ये त्या केलेले आहे. तर तो नुसतं एकदम भारी होता. तर तुम्ही ऑनलाईन जायच्या अगोदर ऑनलाईन बुकिंग करा. तर निअरली पुढची कॉस्ट आहे ती 20,000च्या आसपास पडलेली आहे. जर डायरेक्ट गेलो असतं तर ती 30-40 हजारच्या आसपास गेली असती. तर माझा असा अंदाज तुम्ही फ्लाईटनी आणि 2-3 महिने अगोदरच बुकिंग करा. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा पण विसरू नका.